ओके, तर सगळे जॉईन केले असेल तर आपण पुन्हा आपल्याकडे येऊ. आता बघा याच्यामध्ये काय करते त्या ठिकाणी तुम्हाला किती आलं इथं झाला होता 1 प्लस साइन चा फॉर्म्युला 1 प्लस साइन 4x/3 अँगल मल्टिप्लाय बाय 4/3 4/3 मल्टिप्लाय केलं तर एवढा आला. 1 प्लस साइन आणि 1 मायनस साइन मध्ये फक्त फरक मायनस साइन दोन्ही फॉर्म्युले मला भेटले. कोणकोणते फॉर्म्युले भेटले डायरेक्ट भेटला 1 प्लस साइन 4x/3 आणि हे 1 मायनस साइन 4x/3 चा. तर मला आपल्याला काढायचं काय याच्यामध्ये अंडर रूट मध्ये व्हॅल्यूज काढायचे है ना. हे सगळे रूट मध्ये दिले ते रूट मध्ये 1 प्लस साइन 4x/3 दिले. तर मी काय करतो याला पुसून पहिले रूटची व्हॅल्यू काढतो नंतर याची व्हॅल्यू काढतो. रूटची व्हॅल्यू काय असेल बघा 1 प्लस रूट मध्ये दिले त्याने. मग ते कामच संपलं ना. मग ते कामच संपलं तुमचं. कसं संपलं त्याला जर रूट मध्ये घेतो तर स्क्वेअर कॅन्सल होऊन जाणार. फक्त तुम्हाला काय भेटणार संपला क्वेश्चन. ठीक आहे. आता मला सेम अंडर रूट मध्ये काय काढता येईल याच्यामध्ये काढता येईल. काय भेटणार मला सेम भेटणार cos 2x/3 मायनस sin 2x/3 संपला स्क्वेअर मध्ये. आता इथे याला जर आपण फॉर्म्युला मध्ये ठेवलं तर फॉर्म्युला काय भेटणार आपल्याला लक्षात येईल. आता क्वेश्चन मध्ये ठेवलं कळालं का बाबा 1 प्लस sin चा फॉर्म्युला आपल्याला sin x नाही पाहिजे 4/3 पाहिजे तर या अँगलला मल्टिप्लाय बाय 4/3 केलं तर आपल्याला एवढा आला. हे असा आला. आता रूट मध्ये पाहिजे तर स्क्वेअर रूट घेतलं तर हा स्क्वेअर होऊन जाईल. फक्त cos 2x/3 प्लस sin 2x/3 इतना ही बचेगा. सेम अगर से तुम 1 माइनस sin 4x/3 करेंगे तो सिर्फ डिफरेंस क्या है प्लस के जगह माइनस. यहाँ पे माइनस आएगा यहाँ माइनस आएगा यहाँ माइनस आएगा और लास्ट में यहाँ पे क्या आएगा माइनस. इसके ऊपर डायरेक्ट फॉर्म लिख दिए अंडर रूट ऑफ 1 माइनस sin 4x/3 नथिंग बट cos 2x/3 minus sin 2x/3 का. Okay, now we kept in that formula and in that question is that what is the question given to us? Question is something like to be y is equal to cot inverse of kept in that one cos 2x/3 प्लस sin 2x/3 है ना. बीच में क्या है इसमें क्या है प्लस. फिर किसकी वैल्यू अंडर रूट में 1 माइनस sin 4x/3 की इसकी वैल्यू cos 2x/3 माइनस sin 2x/3 की वैल्यू होल डिवाइडेड बाय कितना है हमारे पास सेम अंडर रूट में cos 2x/3 प्लस sin 2x/3 माइनस ने ओपन करो अपन याला माइनस cos 2x/3 now this minus become plus sin 2x/3 से बस क्या करना है. अब बात तो कोई भी सॉल्व करेगा है ना. तो यहाँ से क्या कैंसिल हो गया माइनस का sin 2x/3 प्लस का sin 2x/3 कैंसिल. यहाँ पे प्लस का cos 2x/3 माइनस का sin 2x/3 कैंसिल. क्या बन गया एक cos 2x/3 और एक cos 2x/3 क्या हो गया तुम्हारा यहाँ में cot inverse of 8 cos 2x/3 8 cos 2x/3 2 cos 2x/3 divided by 8 sin 2x/3 8 2 sin 2x कितना होगा 2 sin of 2x/3 है ना. बस ठीक है. तो क्या आ गया 2 से 2 कितना हो गया कैंसिल. cos by sin बाहर कितना है cot inverse cos by sin is nothing but cot of 2x/3 cot inverse of cot कैंसिल कितना आया 2x/3. खेल खत्म हो गया ना. सिंपल मेथड तो ये दिख रही y is equal to कितना आया 2x/3 डिफरेंशिएट करो डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू x तो आंसर कितना आएगा वही आंसर आएगा dy/dx is equal to 2/3 तर सांगा कोणती मेथड आवडली पहिली का दुसरी. पहिली ना दुसरी सोपी आहे. व्हेरी सिंपल वन. कळाला फक्त याच्यामध्ये तुम्हाला कोणता फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागेल 1 प्लस sin x चा फॉर्म्युला. काय 1 प्लस sin x चा फॉर्म्युला cos x/2 प्लस sin x/2 चा होल स्क्वेअर. आणि मायनस मध्ये जर आला 1 मायनस sin x चा फॉर्म्युला मध्ये काय फरक आहे cos x/2 मायनस sin x/2 ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. मग त्यानुसार जे तुम्हाला विचारलं ते करायचं. अँगल 4/3 दिलं तर 4/3 मल्टिप्लाय करायचं आणि फॉर्म्युला काढायचं. That is the second method that was earlier. तर कळालं किती सोपं गेला सेकंड मेथड ने एकदम तुम्हाला एकदम क्लिअर झाला सेकंड मेथड ने. ठीक आहे. पहिली तशी सिंपल आहे पहिलीमध्ये जास्त अडचण नाही पण ज्याला नाही आवडलं तरीही सेकंड मेथडने त्याला करता येईल. कळालं हे दोन्ही क्वेश्चन आजचे पुढे मोठे होते समज में आया.
दोनों भी क्वेश्चंस हो नाही काहीतरी सांगा. हो सर. चला मग आता नेक्स्ट मध्ये काय आंसर असेल तर विचारते बरं का. अजून सध्या बोर्डवर आहे. किसी को प्रॉब्लम है तो अभी पूछ सकता है. बोर्ड पे है अभी. यस, एनी डिफिकल्टी अबाउट दैट वन यू कैन आस्क मी नाउ. नसेल तर मग पुढे जातो मग क्वेश्चन नंबर 8 कडे. चलो नहीं, किसी को भी नहीं, एकदम सिंपल. So now we proceed to the next question. Question number 8. Differentiate the following function with respect to its. Question number 8. मिलकर पहला क्वेश्चन सॉल्व करेंगे. सब एक ही मेथड के. पहला क्वेश्चन है sin inverse of 4 sin x plus 5 cos x divided by root 41 is there. बहुत सिंपल है. एक ही क्वेश्चन म्हणजे एक ही पॅटर्न सब क्वेश्चन में 8 क्वेश्चन में. त्यामुळे मी सांगितलं कंटिन्यू करायला कारण एवढा होऊन जातं असं क्वेश्चन. हे बघा काय करते. पहिली स्टेप तुम्हाला माहिती आहे लेट y इज इक्वल टू. ठीक आहे. मग आता मला कसं येईल sin इनवर्स ऑफ 4 कॉन्स्टंट रूट 41 कॉन्स्टंट मला प्रॉब्लेम किती होता sin x आणि 4 रूट 41 कॉन्स्टंट एक देखील फंक्शन काय cos x आणि कॉन्स्टंट काय. ठीक आहे. काय अडचण काहीच नाही, फक्त ब्रॅकेटची अडचण. आता क्लिअर. आता याच्यामध्ये मला याला जर करायचे असेल तर मला बाहेर साइन इनवर्स मध्ये बाहर साइन इनवर्स है इसलिए ये फॉर्मूला एक तो साइन में कन्वर्ट होगा या फिर कॉस में कन्वर्ट होगा. मतलब अपन यहाँ पे कौन सा फॉर्मूला यूज करेंगे कंपाउंड एंगल का फॉर्मूला यूज होगा. देखो जैसे कि साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इसमें भी कन्वर्ट कर सकते हैं या फिर साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी कॉस में भी कन्वर्ट कर सकते हैं क्योंकि साइन इनवर्स होने की वजह से साइन में करेंगे तो भी चलेगा कॉस में करेंगे तो भी चलेगा कंपाउंड एंगल. इसलिए अपन क्या करेंगे सबसे पहले ये जो कांस्टेंट है 4/√41 और 5/√41 के जगह अपन क्या कर लिखेंगे. देखो सिंस यहाँ पे सबसे पहले इसका रीजन 4/√41 का स्क्वायर और 5/√41 का स्क्वायर अगर से देखेंगे अपन तो कितना आएगा 16/41 45/41 म्हणजे 41/41 दैट इज इक्वल टू कितनी 1. ये कांस्टेंट का स्क्वायर और ऐड करेंगे तो ये वैल्यू कितनी है 1 है. इसका मतलब अपन यहाँ पे ये कांस्टेंट की जगह पे cos स्क्वायर अल्फा और इसके जगह पे कितना sin स्क्वायर अल्फा रख सकते हैं क्योंकि जब अपन एडिंग करेंगे तो cos स्क्वायर अल्फा प्लस sin स्क्वायर अल्फा की वैल्यू कितनी आएगी 1 आएगी. इसलिए हम यहाँ पे ये कांस्टेंट की जगह पे 4/√41 की जगह पे क्या लेंगे इट इज नथिंग बट 1 कांस्टेंट cos अल्फा. अब कांस्टेंट क्यों हो गया देखो ये बात याद रखो सबसे पहले इंपॉर्टेंट ddx ऑफ sin x जर पाहिलं तो sin x इक्वल टू cos x आणि तो जर ddx ऑफ sin अल्फा अगर से है भले ही sin है मगर एंगल में कितना है अल्फा है और डिफरेंशिएशन विद रिस्पेक्ट टू क्या है x है तो ये क्या हो गया कांस्टेंट हो गया. ये बात याद रखो sin के एंगल में अल्फा है डिफरेंशिएशन विद रिस्पेक्ट टू x है तो ये sin अल्फा ट्रीटेड एज अ कांस्टेंट. इसको क्या बोलेंगे तुम कांस्टेंट. एंगल में x है डिफरेंशिएशन विद रिस्पेक्ट टू तो sin x टू cos x. नाही तर बरेच मुलं करतात ddx ऑफ sin अल्फा म्हणल्यावर ते करतात cos अल्फा तो इट इज अ रॉन्ग वन. ऐसा होणार नहीं. डिफरेंशियल विद रिस्पेक्ट टू x है तो एंगल में भी क्या होना x होना. एंगल में अगर से अल्फा है तो उसको अपन क्या बोलेंगे sin अल्फा क्या हो गया कांस्टेंट. ये बात याद रखो बरेच मुलांची चूक होतात sin अल्फा चा डेरिव्हेटिव्ह cos अल्फा म्हणतात विथ रिस्पेक्ट टू x. असं नाही जर मी बोललो sin अल्फा चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू अल्फा म्हणलं तो sin अल्फा का डेरिवेटिव क्या होगा cos अल्फा विद रिस्पेक्ट टू अल्फा और विद रिस्पेक्ट टू x अगर से देखेंगे तो इट इज ट्रीटेड एज अ कांस्टेंट इज देयर. ओके सो नाउ कैन वी राइट दिस वन एज अ तो इसके प्लेस पे अपन क्या लिखेंगे वन कांस्टेंट है ना यहाँ पर देखेंगे चल में वी कैन राइट हियर और वी कैन राइट हियर ये 4/√41 की जगह एक कांस्टेंट cos अल्फा एंड 5/√41 की जगह एक कांस्टेंट sin अल्फा इज देयर. ओके ये दोनों हो गया. तो ऐसा अगर से क्या अपन ने तो अपने को फार्मूला में इसमें रखने के बाद क्या मिलता यहाँ पे दिख रहा है क्या
इस यहाँ पे नेचर जाता ऊपर रखेंगे अपन, तो यहाँ पे अपन ये वैल्यू इसमें रख देंगे, तो ये आपको क्या मिलेगा, therefore it gives us sin inverse बाहर sin x, इसलिए तो क्या रखूं, क्या पर इसलिए भी cos अल्फा प्लस cos x एज इट इज, cos x एज इट इज, और इसके प्लस पे कितना लिया हमने sin अल्फा। तर हा कशामुळे पॉसिबल आहे, कारण आपण वरी पाहिलं ना की याचा स्क्वेअर केला आपण, या टर्मचा स्क्वेअर केला तर याची स्क्वेअरिंग किती येते 1, त्यामुळे जर आपण इथे काही cos अल्फा ठेवलं तर cos अल्फा स्क्वायर प्लस sin स्क्वायर अल्फा इज इक्वल टू 1। इसका मतलब ये है कि हम ये कांस्टेंट के जगह पे एक कब ये कब पॉसिबल है, अगर से ये कांस्टेंट की स्क्वायरिंग और एडिंग अगर से 1 है तो हम ये 4/√41 को रिप्लेस करेंगे cos अल्फा से, और π/√41 को रिप्लेस करेंगे sin अल्फा से। ये कब पॉसिबल है, अगर से ये कांस्टेंट का स्क्वायर और एडिंग 1 आया तभी पॉसिबल है, अगर से 1 नहीं आएगा तो पॉसिबल नहीं है। ठीक है, तो ये फार्मूला मिल गया sin a cos b प्लस cos a sin b। तो फार्मूला क्या मिला, sin a cos b प्लस cos a sin b, मतलब फार्मूला मिला तुमको sin ऑफ a प्लस b का कंपाउंड एंगल, sin a cos b प्लस cos a sin b, sin ऑफ a प्लस b, sin और sin कैंसिल, कितना बचा फिर, कितना बचा x प्लस अल्फा, यार अपन डिफरेंशिएट करो विद रिस्पेक्ट टू x ने, डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू x अभी हो गया, तो क्या मिलेगा dy by dx, बोलो x का डेरिवेटिव 1 और अल्फा क्या है कांस्टेंट, तो डिफरेंस विद रिस्पेक्ट टू क्या है x, तो अल्फा का डेरिवेटिव कितना हो गया 0, तो आंसर कितना है, आई होप यू गॉट दैट वन। ऐसी उम्मीद है कि तुमको ये समझ में आएगा। अब सब क्वेश्चन में सिर्फ कॉपी पेस्ट करने का, सब में एक ही फॉर्मेट है, तो एक तो ये फार्मूला कॉस में या फिर साइन में जो भी है उसके हिसाब से बाहर के हिसाब से कन्वर्ट कर सकते हो। ठीक है, कोणी असं म्हणलं सर याच्या जागी जर मी साइन अल्फा आणि कॉस अल्फा ठेवलं तर काय झालं असतं, काय झालं असतं तुम्हीच बघा, साइन ए साइन बी प्लस कॉस ए कॉस बी आएगा असा फॉर्मूला आहे, पण आपल्याला उलटायला लागेल कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, कॉस ऑफ बघा ज्याची अशी इच्छा आहे की सर इथे मी जर साइन अल्फा घेतलं, ठीक है, आणि इथे जर मी cos अल्फा घेतलं तर आता चालेल का, ऐसा चलेगा क्या सर, देखेंगे अपन चलेगा क्या। तो ऐसा करने से क्या होगा, ये देखो ये होगा साइड में बता रहा साइन इनवर्स ऑफ, अंदर क्या था sin x, यहाँ पे तुम क्या बोल रहे हैं sin अल्फा आ जाएगा इसकी जगह पे, है ना 4/√41 की जगह पे, यहाँ पे कितना आ जाएगा cos x एज इट इज, और यहाँ पे कितना आ जाएगा cos अल्फा। तो तब भी पॉसिबल है, मतलब यहाँ से सिर्फ फर्क क्या पड़ेगा हमारे में, साइन इनवर्स ऑफ, और ये फार्मूला तुम देखेंगे तो ये cos का फार्मूला है, कंपाउंड एंगल फार्मूला, cos a cos b प्लस sin a sin b, प्लस में वजह से आगे पीछे कर सकते हैं, तो ये फार्मूला क्या मिला cos a प्लस b। अब क्या फर्क होगा खाली कि बाहर sin इनवर्स है और अंदर cos बैठे वाला है, तो इसको अपन sin के फॉर्म में लिखेंगे 90 माइनस x माइनस अल्फा का, 90 माइनस x माइनस अल्फा। अब बोला cos of a minus b चा आहे ना सर फॉर्म्युला, माइनस होना चाहिए है ना, बरोबर है का, cos a cos b प्लस sin a sin b, cos of a minus b, माइनस को नहीं लगो, तर हा काय बनेल तुम्हाला मग 90 माइनस किती, प्लस मध्ये आले का आन्सर 90 माइनस अल्फा, हा माइनस माइनस बिकम प्लस, किंवा अल्फा माइनस x पण घेता येईल तुम्हाला याच्यामध्ये ना, cos a cos b जर केलं तुम्हाला तर आन्सर किती आला पाहिजे 1 च आला पाहिजे आन्सर। तर sin और sin कॅन्सल, याचा जर रेडिओ घेतला आपण तर 90 चे रेडिओ किती 0 माइनस एंड देन माइनस ऑफ x माइनस अल्फा आहे ना। ठीक आहे, आपण याला सॉल्व करू व्यवस्थित, ते कदाचित त्याचा घेतल्यामुळे त्याचा व्हायला आपल्याला आन्सर 1 च आला पाहिजे, काही जरी केलं तरी बघू आपण। ठीक आहे, तुम्ही मला पहिले फॉर्म्युला सांगा, याला आता इथे सॉल्व करू आपण, पहिले फॉर्म्युला सांगा, sin a plus b चा माहिती आहे, cos a plus b चा फॉर्म्युला सांगा बरं, cos a plus b काय फॉर्म्युला असतो, cos a cos b सांगा, फॉर्म्युला सांगा ना,
minus sin A sin B. Cos of A minus B चा फॉर्म्युला cos A Cos प्लस sin A sin B. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला काय सांगू लागलो याच्यामध्ये, जर आपण उलटा घेतलं तर काय होणार, तर sin इनवर्स ऑफ sin x तो काय झाला sin अल्फा प्लस मध्ये प्लस असेल ना, हा प्लस पुन्हा काय cos A cos B म्हणजे असं झाला, हे फॉर्म्युला झाला cos A cos B प्लस sin A sin B. तर हा फॉर्म्युला काय झाला cos ऑफ A मायनस B चा, A म्हणजे किती x मायनस B म्हणजे किती मायनस अल्फा इज देअर, राईट आहे. cos ऑफ A मायनस B चा फॉर्म्युला म्हणजे A प्लस B चा म्हणजे cos ऑफ A मायनस B इज देअर. मग आता याला साइन इनवर्स आणि याला साइन ऑफ 90 मायनस थीटा मायनस ऑफ एक्स मायनस, सर हा बोला खालची स्टेप दिसेना. कोणती का बघू तर आपण आन्सर तर येऊ द्या. साइन इनवर्स ऑफ साइन 90 मायनस थीटा मायनस एक्स म्हणजे येतं तुम्हाला हा पाय बाय 2 म्हणजे 90 मायनस थीटा साइन इनवर्स ऑफ साइन कॅन्सल, पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स चा मायनस 1 आणि मायनस अल्फा. साइन मध्ये फरक पडतो का याचा, हा प्लस 1 भेटला तर हा मायनस 1 भेटायले. जर आपण कॉस मध्ये कन्वर्ट केलं तर आन्सर किती येईल, तसं आन्सर पहिलेच आन्सर किती आले 1 आले ना, आणि याचा आन्सर किती भेटायले मायनस 1. साइन इनवर्स ऑफ साइन 90 मायनस एक्स मायनस अल्फा, हा मायनस मायनस प्लस झाला. पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये cos A cos B प्लस sin A sin B, ठीक आहे. -1 आन्सर येईल याचा, चेक करू आपण त्याला नंतर. सध्याचा लक्षात घ्या, डायरेक्ट तुम्हाला साइन इनवर्स असल्यामुळे डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला sin ऑफ A प्लस B मध्ये कन्वर्ट करता येईल. तर याचा आन्सर किती आला तुम्हाला 1 आला. आता बाकी क्वेश्चन मध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला कॉपी पेस्ट करता येईल. बघा पहिला क्वेश्चन झाला, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्ही सांगा बरं, डायरेक्ट मी y पासून घेतो, तुम्ही सांगावं सगळं क्वेश्चनचं आन्सर. तुम्ही जर सांगितलं तर मी इथे स्टॉप करतो, कारण बाकी सगळे क्वेश्चन त्याच प्रकारचे. √3 cos x मायनस sin x डिवाइडेड बाय 2. स्टेप मी काय काय करू आता सांगा, फॉर्मॅट कळा सगळ्यांना. पहिले काय करावं लागेल मला, cos इनवर्स काय करू सांगा, cos x ला बाहेर इथे काय ठेवू मी √3/2 है ना, कॉन्स्टंट. याला काय sin x बाहेर कॉन्स्टंट ला काय देता येईल 1/2. संपलं. काय करता येईल सांगा बरं आता, हे स्टेप लाव काय करू सांगा, तुम्ही सांगा. तुम्हाला करायचं पुढचं क्वेश्चन cos x √3/2 मायनस sin x 1/2. आता मला काय करून बघावं लागेल, याचं स्क्वेअरिंग हेडिंग किती आला पाहिजे 1 आला पाहिजे. बघू √3/2 चा स्क्वेअर 1/2 चा स्क्वेअर किती बेटा 3/4 1/4 4/4 म्हणजे किती 1. म्हणजे आता 100% वी कॅन राईट हियर. हा कॉन्स्टंट √3/2 च्या जागी फॉर्म्युला बघून आपल्याला करता येईल. बाहेर cos इनवर्स असल्यामुळे याला cos मध्ये कन्वर्ट केलं तर सिंपल जाईल. तर काय √3/2 च्या जागी मी cos अल्फा ठेवतो आणि हा 1/2 च्या जागी मी काय ठेवतो sin अल्फा ठेवतो. असा ठेवल्यावर मला काय भेटणार बघा, cos इनवर्स cos x cos अल्फा माइनस sin x sin अल्फा इज देयर. तो यहाँ पे फार्मूला तुमको क्या मिला, तेजी तरीके से मगर फार्मूला सांगा मला, टेल द फार्मूला, करेक्ट फार्मूला फॉर दैट वन. cos इनवर्स ऑफ cos a cos b minus sin a sin b. तर काय भेटणार फार्मूला, cos ऑफ a प्लस b है ना, cos a cos b minus sin a sin b. cos ऑफ a प्लस b इज देयर, म्हणजे a म्हणजे x आणि b म्हणजे अल्फा. संपलं. cos इनवर्स कॅन्सल, पुन्हा किती आला x प्लस अल्फा. हा आपला काय आहे y. याला जर मी आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर केला तर डेरिव्हेटिव्ह काय भेटणार dy बाय dx. x चा डेरिव्हेटिव्ह 1, अल्फा चा डेरिव्हेटिव्ह 0. सेम कॉपी पेस्ट केलं बस, बाकी काहीच नाही है ना. आता याच्यात जर आपण रिप्लेस केलं तर काय भेटणार बघा, cos x sin अल्फा
मायनस साइन एक्स कॉस अल्फा बघा बरं व्हॅल्यू काय त्याच्यामध्ये रिप्लेस करून सुद्धा तुम्हाला पाहता येईल. तर आन्सर किती आला तुमचा आन्सर विल बी द 1 इथे सेम फक्त काय केलं आपण कॉपी पेस्ट समजलं का नाही. येस टेल मी नाउ क्वेश्चन कळालं का. हो हो सर. सर. सर काय बघतेस करायचं आता मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो तुम्ही मला सर याचा आन्सर किती भेटणार त्याच्यामध्ये किती भेटणार सांगा. कॉस एक्स रूट एक्स प्लस साइन रूट एक्स बाय रूट 2 सेम तुम्हाला करता येईल याच्यामध्ये है ना. पुन्हा हा क्वेश्चन बघा चौथा मध्ये बघा तुम्हाला काय करते कॉस इनवर्स ऑफ 3 cos 3x upon minus 4 sin 3x upon 5 there. करता येईल येस. तर काय करावं लागेल मला cos 3x ला बाय कॉन्स्टंट काय भेटेल मला 3/5 मायनस sin 3x ला बाय आणि कॉन्स्टंट काय भेटेल मला 4/5. स्क्वेअर ऍडिंग करून पाहू आपण. तर काय भेटणार 3/5 चा स्क्वेअर प्लस 4/5 चा स्क्वेअर तर हे मला भेटणार 9/25 आणि 16/25 25/25 म्हणजे किती भेटला 1. तर या ठिकाणी आपल्याला 3/5 च्या जागी cos अल्फा घेता येईल आणि 4/5 च्या जागी sin अल्फा घेता येईल. तर फॉर्म्युला काय भेटणार cos 3x cos अल्फा minus sin 3x sin अल्फा cos A cos B minus sin A sin B चा फॉर्म्युला cos of 3x plus alpha is there. तर हे आला 3x plus alpha. तर याचे डेरिव्हेटिव्ह किती आला काय म्हणलं मी कॉपी पेस्ट सगळ्यांमध्ये कॉपी पेस्ट करायचं असेल. बघा आन्सर बरोबर आहे का 3 बघा तुमच्याकडे पुस्तकात असतील मागे समजा सगळेच क्वेश्चन तसेच करायचे. आता बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये काय हिंट आहे तुम्हाला बरोबर सगळ्यांना काय केलं लक्षात आलं सगळ्याचं सेम मेथड आहे काहीच अडचण नाही. कॉन्स्टंटला बाहेर काढायचं स्क्वेअरिंग ऍडिंग करून पाहायचं 1 असेल तर याच्या ठिकाणी एक cos अल्फा कॉन्स्टंट घ्यायचा आणि 4/5 च्या जागी दुसरा कॉन्स्टंट sin अल्फा घ्यायचा. फॉर्म्युला मध्ये ठेवलं तर कंपाऊंड एंगलचा फॉर्म्युला भेटून जातो. काहीच अडचण नाही. आता मला सांगायचं काय सर करायचं बोला. इथे 1 नाही आलं तर 1 कुठे नाही आला sin square x प्लस cos square x. पण नाही आता तुम्हाला ते कॉन्स्टंटला रिप्लेस करता येत नाही. याचे स्क्वेअरिंग ऍडिंग 1 आली म्हणून या ठिकाणी या कॉन्स्टंट जागी मी cos अल्फा घेतला आणि या ठिकाणी मी कारण काय असतो ते 1 याचा अर्थ असा आहे की हे cos स्क्वेअर अल्फा प्लस sin स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. ही कंडिशन सॅटिस्फाय असल्यामुळे मला या कॉन्स्टंट जागी cos अल्फा ठेवता येईल आणि मला या कॉन्स्टंट जागी sin अल्फा ठेवता येईल. आता जर ही जर कंडिशन 1 होत असेल तर cos स्क्वेअर अल्फा प्लस sin स्क्वेअर अल्फा 1 होणार नाही. म्हणल्यावर मला याला कॉन्स्टंटच्या जागी cos अल्फा आणि sin अल्फा घेता येणार नाही. त्यामुळे कंपल्सरी तिकडे स्क्वेअरिंग ऍडिंग 1 आली तरच हा पॉसिबल आहे. लक्षात. आणि तुम्ही जेवढे क्वेश्चन्स आहेत तुम्ही त्याची चिंता करू नका. क्वेश्चन देणाऱ्यामध्ये स्क्वेअरिंग ऍडिंग 1 असणारच. ओके कळलं का. हो सर. चला पुढे तुम्ही त्याची चिंता करू नका. ते क्वेश्चनच देणार स्क्वेअरिंग ऍडिंग कारण तो क्वेश्चनच तयार होत नाही असं होत असेल तर असं पण सांगता येईल पुढे डिफरन्शिएशन घेता येणार नाही त्यामुळे ते देणार असतं. cos इनवर्स ऑफ 3 cos ऑफ e raised to x plus 2 sin of e raised to x divided by root 30. कळलं बोला आता काय करू पहिले कॉन्स्टंटला बाहेर काढू 3/√13 2/√13 रूट 30. आता काय करायचं अँगल लावा cos ऑफ e raised to x फक्त एवढंच फरक आहे बघा सगळं कॉपी पेस्ट e raised to x इथे e raised to x संपला. स्क्वेअर ऍडिशन पहा 9/13 4/13 आला की नाही 1 है ना. तुम्ही चिंता करू नका 1 येणारच. हे किती cos अल्फा हे किती sin अल्फा बघा मग काय असेल e 3 raised to e च्या जागी e raised to x
याच्या जागी ई रेस्ट टू एक्स मध्ये काय आहे प्लस. सांग आता काय असेल कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी कॉस ऑफ ए मायनस बी. तर 3x टू जागी काय तुम्हाला ई रेस्ट टू एक्स अल्फा तर आहेच. तर काय म्हणा कॉस इनवर्स कॅन्सल ई रेस्ट टू एक्स मायनस अल्फा डिफरन्शिएशन ई रेस्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस्ट टू एक्स अल्फा डेरिव्हेटिव्ह 0. गॉट इट? कळालं? हो सर. हो सर. ओके मग आता शेवटचा क्वेश्चन मध्ये हिंट देतो. संपलं क्वेश्चन. लास्ट मध्ये काय बघा पहिल्या दिवशी तर काय आहे माहिती आहे का? ठीक आहे 2 स्टेप दाखवून देतो मी. लास्ट क्वेश्चन संपलं एक्सरसाइज संपून जाते. ठीक आहे एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 8 संपतो आपला. मग मला काय माहिती त्याच्यामध्ये काही समजलं सगळ्यांना? जाऊ का पुढे? हॅलो. हो सर. ओके लाईफ हे झालं कंट्रोल आहे बघा. लेट y is equal to cosec inverse of 10 upon 6 sin of 2 raised to x sin of 2 raised to x minus 8 into cos of 2 raised to x. काहीच नाही एकदम सिंपल आहे. उगाच तुम्हाला ते थेरपी घेतली तुमची ना. थेरपी म्हणजे कसं cosec चा इन्व्हर्स म्हणजे साइन इन्व्हर्स उलटा होईल हे वरी जाईल. एवढंच त्याच्यामध्ये डोकं खाणार आहे बस. थेरपी घेतली तुमची 0.10 झाला तुमचा क्वेश्चन तयार झाला है ना. तुम्हाला सांगितलं ना cosec इन्व्हर्स ऑफ 1/x sin इन्व्हर्स ऑफ x इज देयर. तर cosec इन्व्हर्स आणि रेसिप्रोकल sin इन्व्हर्स हे उलटा झाला. आता तुमचा कव्हरेज क्षेत्रामध्ये आला काय करू संपला 6/10 एक कॉन्स्टंट मायनस आणि ते काय 8/10 एक कॉन्स्टंट आला का नाही. आता ज्याला त्याची चिंता होऊ लागली बघा आता सिन्स याचा येतो का नाही ते म्हणलं आता 1 येते का नाही त्याला चिंता लागली. डोंट टेक 36/100 आणि हे 64/100 100/100 म्हणजे किती आला बस संपलं. येते मग या ठिकाणी कॉस अल्फा या ठिकाणी साइन अल्फा. फॉर्म्युला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. करून देऊ का बोलणं करून द्यायचं का बघा. आता काय होते 6/10 अल्फा मीन्स कॉस अल्फा 6/10 च्या जागी आणि 8/10 च्या जागी साइन अल्फा. असं केल्याने मला काय भेटणार साइन इन्व्हर्स ऑफ हे झाला साइन रेस टू 2x साइन इनटू साइन ऑफ 2 रेस टू x 6/10 म्हणजे cos अल्फा मध्ये मायनस cos ऑफ 2 रेस टू x हे किती साइन अल्फा. जागा नाही तुम्हाला कळलं ते फॉर्म्युला काय झाला तर साइन इन्व्हर्स ऑफ फॉर्म्युला सांगा साइन ए cos b मायनस cos a sin b sin of a minus b sin इन्व्हर्स ऑफ sin कॅन्सल y शेवटी किती आला 2 रेस टू x मायनस अल्फा. डिफरन्शिएट जर केलं तर हे काय भेटणार 2 रेस टू x 2 रेस टू x log 2 आणि अल्फा डेरिव्हेटिव्ह किती हेल का त्याचा अबाउट दिस वन कळलं तुम्हाला सांगा. मग रिमेनिंग क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता. रिमेनिंग क्वेश्चन मला वाटतं सगळेच संपले जवळपास. ठीक आहे मग असा आहे क्वेश्चन नंबर 1. उद्याचे क्वेश्चन आपण उद्या घेऊ आणि तुम्हाला परीक्षेचा पेपर लवकरच पाठवून देतो याच्यावर.
काय अडचण तुम्हाला काय विचारायचं याच्याबद्दल? काय शंका? येस, बोला. आहे ना, झोपले सगळे? नाही. ठीक आहे. मग इथे जर- नाही सर. ओके, मग कळाला 8वा क्वेश्चन संपला का? मग डिक्लेअर करू का 8वा संपला म्हणून? हो सर. सर. हो सर. उद्या आपण लिमिटवर जे स्टार्ट करू. ठीक आहे, चालतंय मग. आणि आता आज घेतच नाही, सबट्युशन मला वेगळंच घ्यावं लागेल. सबट्युशन थोडा महत्वाचा आहे, त्याला मी उद्याच घ्यावं लागेल बोर्डमध्ये. तर आजसाठी एवढंच. पेपर पाठवलं तर लवकर ते पेपर सॉल्व्ह करा. ठीक आहे.